राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आणि सामाजिक समस्यांवर तीव्र चिंता व्यक्त केली। गेल्या 10 वर्षांपासून ड्रग्ज विरोधातील धाडी थांबल्या असून आता शाळापर्यंत ड्रग्ज पोहोचले असल्याचे त्यांनी म्हटले आहे। राजकारणामध्ये वाढलेला पैशांचा आणि रस्त्यावर आलेल्या ड्रग्जचा संबंध जोडत त्यांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त केली आहे। केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करताना मुख्यमंत्र्यांकडून सरसकट क्लीन चिट दिल्या जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला। साताऱ्यातील ड्रग्ज फॅक्टरी बाबत कारवाई नंतरही तिचे मालक कोण हे स्पष्ट केले जात नसल्याचे त्यांनी निदर्शनास आणले। राज ठाकरे यांनी राजकारणाचे विद्रुपीकरण झाल्याचे म्हटले असून हे कराचीतील माफियांचा कार्यपद्धती सारखे झाले आहे। मुंबई, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नागपूरसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील लहान शहरांमध्ये ही अशीच परिस्थिती दिसून येत आहे। सध्याचे राजकारणी केवळ सत्तेसाठी आसुललेले असून नागरिक मेले किंवा मुलं ड्रग्जचे आहारी गेले तरी त्यांना फरक पडत नाही, अशी टीका त्यांनी केली। लोकांनी मतदानातून आपला राग व्यक्त न केल्यास तक्रार कोणाकडे करणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला।